बोलती बंद करू शकतात करण्याचं काम आज माझ्यावर जिव्हाळा परिवाराच्या सगळ्या सख्यांनी दिलेलं आहे. ममताताई म्हणजे माझी थोरली बहीण, बाबा नेहमी सांगत असतो माझी थोरली आहे. अशा काहीशी खूप वेळा गप्पा मारल्या. गप्पा मारण्याचा हा माझा पहिलाच प्रसंग. अपेक्षा करते माहेरच्या भूमीत आहे, बुलढाणेकरांची लेख आहे, थोडंफार काही चुकलं तर मायबाप रसीद पदरात घेतील माझी चूक. धन्यवाद. धन्यवाद जिव्हाळा परिवार. आता परिचय कसा करून दिलेला आहे, वेगळा परिचय करून देण्याची काही आवश्यकता नाही आहे. ती स्वतःच्या नावापुढे जे नाव लावते ममता सिंधुताई सपकाळ, त्यातच संपूर्ण महाराष्ट्राला सिंधुताई सपकाळ हे नाव फार परिचित आहे. अनाथांची माय म्हणून वात्सल्य, जिव्हाळा, प्रेम आणि ममता तर साक्षात आपल्या समोर असते. तर नमनाला घरावर तेल न घालता मी मुख्य कार्यक्रमाच्या याला सुरुवात करते आहे, मुलाखतीला. ताई, तसं माझ्या प्रश्नावलीमध्ये ना पहिला प्रश्न थोडा वेगळा होता, पण आता हे सगळं भारावलेलं वातावरण पाहता, सगळ्या रसिकांचा उत्साह पाहता मला एक विचारावंसं वाटतं की माई असताना, माई नसताना, ह्याच्या आधी म्हणजे माईंची लेख म्हणून तर तुझी ओळख संपूर्ण महाराष्ट्राला आहेच, पण तुझी एक स्वतंत्र गझलकारा ममताताई म्हणून तू संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेस. तर त्या निमित्ताने, गझलेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने, संस्थेच्या कामकाजाच्या निमित्ताने तुझी महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर बरेचदा भ्रमंती झालेली आहे. खूप वेळा तू गझलेचा कार्यक्रम सादर कर, माईंसोबत KBCला तू जाऊन आली आहेस अमिताभ बच्चन साहेबांच्या सोबत. माईचा पद्मश्री घेताना म्हणजे तुझी भ्रमंती खूप झाली. आणि आता माई नंतर तर ऑफकोर्स तू सगळी सूत्र म्हणजे सगळं तू चालवते, तुझी भ्रमंती आहे, सगळीकडे फिरतेस. आज तू पहिल्यांदा माई बुलढाण्यात 2014 साली एडेड हायस्कूलमध्ये येऊन गेलेला आहे. त्यांचा त्यावेळेला नरेंद्र दादा लांजेवार यांनी माईंची मुलाखत घेतली होती. पण तू आज सर्वप्रथम बुलढाण्याला, या मंचावर, बुलढाण्याच्या भूमीमध्ये तू आली आहे. तर तुला इथे, आज इथे येऊन कसं वाटतंय? नमस्कार मंडळी, आवाज येतो? सर्वप्रथम मला वाटतं राजमाता जिजाऊ यांना वंदन करायला हवं. महिला वर्ग जास्त आहे आणि नसता तरीही राजमाता जिजाऊला वंदन केलं असतं. जिने आमच्या हातात पाटी पेन्सिल दिली अशी आमची सावित्रीमाय, राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई, रमाई, खूप मोठी लिस्ट आहे जी माझ्या आईच्या नावापर्यंत येते. सिंधुताई सपकाळ या सगळ्यांना वंदन करते आणि तुम्हा सगळ्यांनाही माझा खूप 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 मोठा नमस्कार. आज पहिल्यांदा बुलढाण्यामध्ये येते आहे. मुळात मला 3 ऋतू माहीत होते: उन्हाळा, हिवाळा, पावसाळा. हा 4था ऋतू माहीत झाला, जिव्हाळा. आणि हा ऋतू खूप सुंदर आहे, अनपेक्षितपणे समोर आला आहे. हो आहे. खूप 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 धन्यवाद जिव्हाळा परिवार. तुम्ही मला या लायक समजलं की मी इथे यायला हवं, मी माझ्या आईविषयी बोलायला हवं आहे, मी माझ्या कामाविषयी बोलायला हवं आहे, आमच्या कार्याविषयी बोलायला हवं आहे. आणि अधूनमधून आपल्या लग्न असतातच, त्या काही कुठे जाणार नाही. खूप 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 धन्यवाद जिव्हाळा परिवार. तर मला सगळ्यात आधी काय आठवत असेल तर तो जाणीचा देव आणि महानुभाव, उपदेशी. तिचं आत्मचरित्र जर तुम्ही वाचलं असेल तर मी 2 किंवा 3 महिन्याची असताना तिने विना तिकीट ट्रेननी केलेला प्रवास, टीसीने तिला विचारलं की बाई तिकीट नाही तर खाली उतरा. खाली उतरायची, परत दुसऱ्या गाडी चढायची. पण टीसीने पुढचा प्रश्न विचारला होता की कुठे निघाला? ट्रेनमध्ये होती ती, पोटाशी मी होते. आणि मग ती जाणीचा देव, कारण ती उपदेश असल्यामुळे तिला तेवढं एकच गाव माहिती होतं. ते म्हटले तिकीट नाही आहे, मग काय करणार? तर ती म्हटली माझ्याकडे तर पैसे नाही आहेत. आता त्यांनी खिशातले आहे नाही तेवढी सगळी
पैसे काढून हातात दिले आणि म्हटले जाणीच्या देवाला माझा दंडवत सांगा. माझी आई जाणीच्या देवाला गेली. भर दुपारची आरती सुरू होती, नगारा वाजत होता. तिचा डोळा लागला आणि त्या तंद्रीत तिला साक्षात्कार झाला की खानदेशाचा हे तिने सगळं लिहिलंय बरं का. तिच्या आत्मचरित्रामध्ये हे सगळं तिने लिहिलेलं आहे. आणि मला कायम असं वाटतं की जर 88 साली हे पुस्तक प्रकाशित झालं, मी वनवासी, आणि माझा जन्म 74चा, म्हणजे ती तेव्हा त्या सगळ्या घटनांच्या खूप सवय होती. ते सगळं अगदी तिने काल परवा सहन केल्यासारखं, काल परवा त्या सगळ्या घटनांमध्ये ती गेल्यासारखी होती. त्यामुळे त्या पुस्तकातली ओळ ओळ, घटना आणि घटना मला स्थिर करत असते की या सगळ्यातून माझी आई ही माऊली गेली कशी. आजच मला कळालं की तिथे उद्या यात्रा आहे. मनातल्या मनात जायच्या देवाला दंडवत घातला. माझे स्वतःचे काही लिमिटेशन्स आहेत, काही कार्यक्रम आहेत, म्हणून मला पुण्याला परत जावं लागणार आहे. नाहीतर उद्या मी नक्की जायच्या देवाला गेले असते. परमेश्वराने मला माफ करावं त्यासाठी. दुसरी जागा आहे पानेरा केली, आमच्या अण्णांचं गाव. बाकी कुणासाठी ते गाव असू दे, माझ्यासाठी ते आमच्या अण्णांचं गाव. माझी मावशी, रमा मावशी, म्हणजे माझी आई, तिचे तर स्वतःचे काही नातेवाईक रक्ताचे, त्या सगळ्यांनी तिला जातीबाहेर, घराबाहेर, कुटुंबाबाहेर, गावाबाहेर सगळं करून टाकलं होतं. पण हे कुटुंब असं आहे की ज्याने माझ्या आईचा आहे तसा स्वीकार केला आणि ते कायम माझ्या आईसोबत राहिले. आजही ते कुटुंब माझ्या पाठीशी आहे. आजही यांना मला थोरली म्हणून हाक मारतात. बाकी सगळे माझ्या नंतर येतात. मी थोरली आहे. काय असेल ते लिस्ट लागू दे, पण मी थोरली आहे. हे माझ्यासाठी खूप आनंदाचं, अभिमानाचं स्थान आहे माझ्या अण्णा म्हणजे. आणि तिसरी जागा म्हणजे सेवा संकल्प. आज खूप रडली आहे मी. म्हणजे मागच्या वेळेसही आले होते सेवा संकल्पाला, पण तेव्हा एका कामानिमित्त आले होते. आले, कार्यक्रम झाला, भाषण केलं, जेवले आणि निघून गेले. आणि शक्य नव्हतं तेव्हा सगळी संस्था बघणं किंवा सगळे लाभार्थ्यांची माहिती घेणं. आज मात्र सगळं मी ऐकत होते, नंदुदादाकडनं, आरती वहिनीकडनं बघत होते. आणि आधी सुरुवातीला कमी सगळे दाबले मी, पण नंतर ते सहन होईना आणि त्यालाच बिलगून ओक्साबोक्षी रडून झाले. आज माझं तुम्ही तिसरी जागा आहात माझी बुलढाण्यातली, हक्काची जागा आहात. असे काय तुम्हाला मी 100 वेळा दंडवत घालून झाले जे काम तुम्ही करताय त्यासाठी. आजचा माझा हा पुष्पगुच्छ, माझा पुरस्कार मी सगळा तुम्हाला समर्पित केला. इतके ग्रेट आहात तुम्ही. आणि बाकी जिव्हाळा परिवाराने तुम्ही सगळे तर आहातच. व्हिडिओ पाठवला होता, त्या व्हिडिओमध्ये म्हणाले होते की मला संपूर्ण बुलढाणा माझ्या माई परिवाराशी जोडून घ्यायचं आहे. मी आताही तेच म्हणे की सगळा बुलढाणा जिल्हा, आई इथे आई आहे. त्या बुलढाण्यामधल्या लोकांनी माझ्या आईला ऐकलंय, माझ्या आईला बघितलंय. आणि ज्या ज्या ठिकाणी माझी आई जाते त्या त्या ठिकाणी जेव्हा मला जायला मिळतं तेव्हा असं वाटतं कुठेतरी उभी राहून ती मला बघतीये. आणि एक तो क्षण असतो असा की आई बघतीये किंवा मला आई जाणवतीये. जागा असं कुठलंच ठिकाण सहसा गाळत नाही चालत की जिथे माझी आई आधी जाऊन आली आहे. त्यामुळे परत एकदा तुम्ही लोक माझ्या आईची माझ्याशी परत एक भेट घालून देताय. आणि आता या क्षणी हे गच्च भरलेलं सभागृह, हे सगळे रोखून बघणारे चेहरे, ह्या नजरा मला आनंद देत आहेत, मला समाधान देत आहेत, मला बळ पुरवत आहेत. आणि हा क्षण ज्यांनी मला दिला त्यासाठी मी त्या जिव्हाळा परिवाराची आभारी आहे. धन्यवाद. ताई, माझा पुढच्या प्रश्नाच्या अगोदर मी तुझा, माझा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका आपला वैभव जोशी दादा, त्याचा एक शेर आहे की आयुष्याला घाबरण्याचा स्वभाव नाही आई, तुझ्या विना पण जगावयाचा सराव नाही आई. तर मी माझ्या लहानपणापासून मी तुला पाहत आले. तू माईंचीच लेक असल्यामुळे तुझ्या अंगात माईंचं रक्त आहे. तुझ्या स्वभावात कधी भीन, घाबरणं, माझ्या अंगात माझ्या आईचं दूध आहे. ओ येस, ते सगळ्यात जास्त अगदी. तर म्हणजे तू माईंची लेक असल्यामुळे तू आयुष्याला कधी घाबरली नाहीस.
कधीच घाबरली नाहीस. ते मी पाहत आले लहानपणापासून, त्याची साक्षीदार मी आहे. पण पुढच्या मिसऱ्यात वैभव दादा असं म्हणतोय की तुझ्या विना पण जगावयाचा सराव नाही आहे. आपण म्हणतो, म्हणजे तू म्हणते, आजच्या कार्यक्रमाचं शीर्षकच ते आहे की तू आहेस ना. आणि गेल्या 4 वर्षात माई गेल्यापासून सतत तू प्रत्येक कुठलंही काम करताना की आई असती तर तिने आता काय केलं असतं, तू हा विचार करूनच प्रत्येक निर्णय घेतेस. आणि तो निर्णय तिच्या आशीर्वादाने, तिच्या पुण्याईने अगदी पॉझिटिव्हली तो आपल्याला हवा तसंच त्याचं फलित मिळतंय. पण जसं की आता माई देहरूपाने ती आपल्यात नाही आहे, हे आपण सर्वांनी मान्य करणं अगदी ओघाने आलंय. आता माईंनी एवढा मोठा व्याप करून ठेवलाय, लाखो माणसं तिने जोडली आहेत, हजारो अनाथांना तिने तिच्या पदरात घेतलंय, माईंची ऊब दिली आहे, त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं. संपूर्ण ती तिचं कार्य एवढं मोठं वटवृक्ष ती करून गेली आहे. तू आता त्याचा सांभाळ करतेस. आता एक म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे, माई माहिती आहे, पण आपल्या संस्था माईंनी महाराष्ट्रभर आपलं काम कुठे कुठे आणि कशा कशा स्वरूपाचं आहे, तर त्यावर जरा एक म्हणजे ती जरा माहिती आमच्या बुलढाणेकरांना ऐकून घ्यायला आवडेल. माईंचं कार्य, माईंच्या संस्था. आता तू म्हणालीस ना की हे मान्य करायला हवंय की माई नाही आहेत. ठीक आहे ना, देहरूपाने नाही आहेत, पण आई कधीच आपल्या लेकराला सोडून जात नाही. ती जाणवते, ती काही ना काही संकेत देत राहते. अर्थात हा मानण्याचा भाग आहे आणि मी मानते, 1000% मानते की मुळात माझ्या स्वतःच्या जगण्याचे 2 भाग झालेत. एक माझी आई असताना आणि एक माझी आई नसताना. हे 2 भाग आहेत. ती होती तेव्हा एक प्रकारची बेफिकिरी होती, काळजी नव्हती, चिंता नव्हती, गाढ झोप होती, सगळं छान होतं. ती गेल्यानंतर चिंता आहे, काळजी आहे, आता नीट झोप लागत नाही, पण हरकत नाही, हाही आपल्या जगण्याचा भाग आहे. म्हणजे त्याच्याबद्दल काही मी तक्रार करणार नाही, पण एक 4 ओळी मी तुला ऐकले बघा, तुम्हाला आवडत आहेत का? सावली नाही जवळ सांगू कुणाला, सावली नाही जवळ सांगू कुणाला, या उन्हाची होरपळ सांगू कुणाला, सांगू कुणाला. रोज येणारा ऋतू रडवून जातो, रोज हसते पानगळ सांगू कुणाला, रोज हसते पानगळ सांगू कुणाला. एक गजल घेऊन शकतो का? कवडसा कधीचा मागे पडला आहे, मी अंधाराचा हात पकडला आहे. कवडसा कधीचा मागे पडला आहे, मी अंधाराचा हात पकडला आहे. परतून गेल्या लाटा, हा प्रसंग आता इथेच घडला. काठावर येऊन परतून गेल्या लाटा, हा प्रसंग आता इथेच घडला आहे. मी काय लिहावे माझ्या आवेगावर, पांगल्या सरी पाऊस उघडला आहे. मी काय लिहावे माझ्या आवेगावर, पांगल्या सरी पाऊस उघडला आहे. मी स्पर्श जोडते रोज तुझ्या स्पर्शाला, मी स्पर्श जोडते रोज तुझ्या स्पर्शाला, मी तुझा हात हातात पकडला आहे. मी स्पर्श जोडते रोज तुझ्या स्पर्शाला, मी तुझा हात हातात पकडला. जीव लावण्या केवळ जन्म आले, मी जीव लावण्या केवळ जन्म आले. हा जन्म तुझ्यासाठीच निवडला आहे, हा जन्म तुझ्यासाठीच निवडला आहे. कवडसा कधीचा मागे पडला आहे, मी अंधाराचा हात पकडला आहे. पण जिथे अंधार आहे तिथे तिरीपही येणारच असते आजच्या रात्रीनंतर. सो माझी आई काय म्हणायची की एका रात्रीची वाट बघा, उद्याचा सूर्योदय तुमचाच आहे. सो आता जे काम चाललंय माईंचं, आता जे आम्ही सगळे मिळून काम करतोय, मी माई परिवार हा शब्द खूप अभिमानाने आणि खूप जबाबदारीने वापरते. जवळजवळ 375हून अधिक मुलं आपल्या संस्थांमधून सध्या सांभाळली जात आहे.
सासवडची संस्था जी आहे ती आमचे दीपक दादा म्हणजे पहिला मानसपुत्र आईने ज्याला सांभाळलं, जो आता आमचा कुटुंब प्रमुख मी ज्याला समजते, तो तिथलं सगळं काम बघत असतो. ज्या संस्थेचं नाव त्याने ममता बालसदन ठेवलं आणि ममता हे नाव त्याने यासाठी ठेवलं की ममताने जर आम्हाला आई दिली नसती तर आम्हाला आई कुठे मिळाली असती. खूप मोठं हृदय लागतं यासाठी, खूप मनाचा मोठेपणा आहे हा. तो तिथलं काम बघतो. तिथे 80 मुली आहेत आता. मी मांजरीला असते सन्मती बालनिकेतन, ही संस्था जिथे आई स्वतः राहायला होती. तुम्ही जर तिथे आलात तर माईची खोली, माईचा बेड, माईच्या वस्तू, माईचे अवॉर्ड्स, तिच्या साड्या, तिच्या हातातली बांगडी, तिचं घड्याळ, तिचा तो छोटासा मोबाईल, त्याचा तो छोटासा पिनवाला चार्जर, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. माझी आई तिथे मला जाणवते. तिथलं काम मी बघते. तिथे 90 मुलं आहेत मानसीमध्ये, सन्मती बालनिकेतनमध्ये. तिथलं सगळं काम मी सांभाळते. तुम्ही जर शिरूरला गेलात तर माझा विनय तिथे सगळं काम सांभाळतो. विनयला बऱ्याच जणांनी आईसोबत पाहिलेलं आहे, कारण तो इतका नशीबवान आहे की आमच्या संपूर्ण परिवारामध्ये जर कुणाला सगळ्यात जास्त आई मिळाली असेल तर ती विनयला मिळाली. तो शिरूरचं काम बघतो. तिथे 120 मुलं आहेत. चिखलदऱ्याला अमरावती जिल्ह्यामध्ये जिथे चिखलदऱ्यात आपलं काम सुरू आहे तिथे माझा अरुण भाऊ काम बघतो. आयडीबी संस्था आदिवासी आणि ट्रायबल एरियातल्या मुलींसाठी सुरू केली होती, कारण केवळ राहायला जागा नाही म्हणून मुलींना शिकता येत नव्हतं. ती 1992 साली सुरू झालेली संस्था. तिथे आता 90 मुली आहेत. आणि ज्या संस्थेवर माझं विशेष प्रेम आहे ते म्हणजे गोपिका गायरक्षण केंद्र, जे वर्ध्यामध्ये आहे, वर्धा जिल्ह्यामध्ये, आर्वी तालुक्यामध्ये. 250 भाकरगाईंना आपण सांभाळतो, ज्यांना सोडून दिलेलं आहे, ज्यांना टाकून दिलेलं आहे. माझी आई खूप अटॅच होती त्या संस्थेशी, कारण माझा जन्म गाईच्या मोठ्यात झाला. माझं नाळ तिला लग्नाने तोडावं लागलं. ज्या गाईने तिला वाचवलं किंवा बाकीच्या गाईंना जवळ येऊ दिलं नाही, फिरकू दिले नाही, त्या गाईला मनातल्या मनात तिने तिला शब्द पाळला की जेव्हा तुझ्यासाठी कुणी नसेल तेव्हा मी सांभाळेन. मी ती स्त्री पुढे उठली आहे. खरं तर माझा पुढचा प्रश्न ह्याच याला थोडासा जोडून होता, पण गोरक्षणाबद्दल तू सांगून टाकलंय. खरं तर कारण माई अनाथांची माय म्हणून आपल्याला सर्वांना परिचित आहे, पण माईनी अनाथ गायींचा सुद्धा सांभाळ केला. हे बऱ्याच लोकांना, आपल्या इथे उपस्थित लोकांना माहीत नसेल. अनाथ गायी म्हणजे गोरक्षण म्हणजे आपल्या समोर येताना असं येतं चित्र की बाबा भरपूर गायी आहेत, दुभत्या गायी आहेत, त्या दूध वगैरे देतात, त्या दुधावर त्या दुधाची विक्री करून काहीतरी चाललं, म्हणजे त्यातनं पैसे येतात, काहीतरी त्यातनं उत्पन्न मिळतं. पण माईनी अशा गायी सांभाळलेल्या नाही आहेत. माईकडच्या सगळ्या गायी ज्या आहेत, ताईने मला एक शब्द वापरला, भाकड गाई. बऱ्याच लोकांना त्या शब्दाचा कदाचित अर्थ माहीत नसेल. भाकड गाई म्हणजे ज्या गायी दूध देत नाही, काही नाही, ज्या सर्वार्थाने टाकाऊ गायी आहेत, त्या गायीचा काही उपयोग नाही, सोडून दिलेल्या गायींना माई सांभाळतायत आणि त्यांचा सांभाळ करतायत. एका अर्थी अनाथ म्हणजे मुक्या प्राण्याची सुद्धा माई आई झाली आहे. तर अशा थोर माईसाठी एकदा आपण टाळ्या तर वाजवल्याच पाहिजे. ते माझा पुढचा प्रश्न असा आहे की म्हणजे बरेचदा माईच्या तोंडून मी काही काळ आपल्या म्हणजे काही वर्षांनी सन्मती बालनिकेतनचं एक काम पण सांभाळलेलं आहे. दररोज ऑफिसमध्ये जाऊन तिथे सगळं हे करणं, त्याच्यामुळे मला खूप जवळून ती पण एक संधी मिळालेली आहे की माईंचं काम करणं किंवा भेटायला आलेल्या पाहुण्यांना माई कसं बोलतात, काय सांगतात. तर बरेचदा लोक आश्रमात आलो माईंच्या कुणाला तरी फोन यायचा आणि लोक म्हणायचे की माईंच्या आश्रमात आहे, माईमध्येच थांबून म्हणायच्या, किंवा माईंच्या संस्थेत आहे तर माईमध्येच थांबून म्हणायच्या, ए बाबा संस्था किंवा आश्रम म्हणू नको रे बाबू, हे माईचं घर आहे, हे आईचं घर आहे, हे बाळं ही मुलं जी आहेत यांची आई मी आहे, हे माझं घर आहे, त्याच्यामुळे माईंच्या घरी आलो असं जर म्हणलास तर मला चांगलं वाटेल. आणि तू तसंच म्हण, कारण ती अनाथ मुलं जरी असली तरी आज मी त्यांची आई आहे, हे घर आहे मुलांचं. तर ताई तू पण अजूनही म्हणजे तेच तू पण बरेचदा सांगतेस की ही संस्था नसून हे घर आहे. तर ही जरा कन्सेप्ट जरा हे थोडंसं उलगडून सांगता येईल तर. नक्कीच. मी जेव्हा एका कोणातून किंवा एका वेगळ्या ठिकाणावरून माझ्या आईकडे बघते, तिच्या आयुष्याकडे बघते,
तेव्हा एक तर मला ठळकपणे जाणवतं की माझ्या आईची सगळी समाजसेवा ही तिच्या जगण्याच्या ओळीतून आलेली आहे. ज्या ज्या गोष्टी तिला नाही मिळाल्या ती त्या गोष्टी ती आयुष्यभर देत आली. त्यातलाच एक प्रकार म्हणजे त्यातलेच एक भाग महत्वाचा आईच्या आत्मचरित्रामध्ये उल्लेख आहे हा की तिला जेव्हा सासरकडनं सगळीकडनं बाहेर करण्यात आलं तेव्हा ती तिच्या माहेरी गेली होती, माझ्या आजीकडे. माझ्या आजीने तिला पुरेसं जवळ येऊन दिलं नव्हतं आणि लागूनच खूप करत होती की तू जा, तू इकडे येऊ नकोस. म्हणजे सख्या आईने नाकारलं याचा अनुभव तिने घेतला होता आणि ती आयुष्यभर सांगत राहिली की नाकारलं जाण्यासारखं दुःख नाही, त्यामुळे आम्ही ते पहिले स्वीकारा आणि आपला सगळ्यात जास्त स्वीकार कुठे होत असेल तर तो आपल्या घरात होतो. आपल्याला आपल्या घरात आणावं लागत नाही, आपल्याला आपल्या घरात काहीतरी ठेवणीतलं मागावं लागत नाही. आपण आपल्या घरात जसे आहोत तसेच असतो. त्यामुळे ही जी मुलं आहेत ज्यांना सांभाळलं जातं, जी संस्थेत लहानाची मोठी होत आहेत, त्यांना घर ही संकल्पना कळणं किंवा घरासारखं इतकी मुलं सांभाळताना काही मला त्यांना 1 बेडरूम हॉल किचन देता येणार नाही. म्हणजे ते मी आईच्या अँगलने सांगते आहेत मोठे मोठे हॉलच, पण तिथलं जे कल्चर आहे, जी संस्कृती आहे, जे संस्कार आहेत हे टिकून राहावेत म्हणून तिने कायम प्रयत्न केला. त्यामुळे आईला मला कायम ती माझी मुलं आता सवय झाली आहे. कायम सगळी मुलं आईला आई म्हणायची. मला ताई, दादाला दादा, वहिनीला वहिनी, भाऊजीला भाऊजी, ही नाती त्यांना कळावीत म्हणून ती कायम त्याबाबत आग्रही राहिली. त्यामागचं कारण हे होतं की जेव्हा ही मुलं मोठी होतील आणि ह्या गेटमधून बाहेर जातील कायमची, त्यांच्या पंखात वळतील, उद्या ते उडतील, तेव्हा त्यांना हे वाटायला हवं की काहीतरी आहे जे मी मागे सोडून दिले. सर आणि मॅडममध्ये तो भाव नाही आहे, ते फिलिंग नाही आहे. माझी आई मागे आहे, माझी बहीण मागे आहे, माझा दादा मागे आहे, हे कुठेतरी त्यांना वाटावं आणि त्यांनी म्हणजे परतीचे दोर कापले जाऊ नयेत आणि त्यांनी पुन्हा वळावं आपल्या घराच्या दिशेने म्हणून ती कायम आग्रही राहिली. आणि त्याचे एक उदाहरण सांगते. माझ्या संस्थेतली 11वी 12वीची मुलं, मला असं कळालं की ते त्यांच्या शेवटच्या लेक्चरला बसत नाहीये. म्हणजे त्यांच्या सरांनी मला कॉल केला की काही जे 2.5चं लेक्चर असतं मुलं त्याला बसत नाही. म्हणजे ठीक आहे सर, मी बोलते मुलांशी. मग ती मुलं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी माझ्यासमोर आलीच. मी त्यांना बोलवलं, मग कधी किती वाजता गेला होता, डबा नेलात का रे, काय होतं, काय होती भाजी, असं गप्पा मारता मग कॉलेज किती वाजता संपतो. मुलंच म्हटली काही तसं तर 2:30 वाजता शेवटचं लेक्चर असतं, 3:30ला संपतं, पण आम्ही 1:30लाच आम्ही नाही बसत असं त्यांचं म्हणणं होतं. म्हटलं काय नाही बसत, काही त्या लेक्चरला कुणीच नाही बसत. अरे म्हटलं तुम्ही बसता तर बाकीचे बसायला लागतील ना, तुम्ही तर बसा. नाही काय म्हटले आम्ही नाही बसत. म्हटलं मग तुम्ही काय करता? आम्ही घरी येतो. त्यांनी ज्या म्हणजे उत्स्फूर्तपणे म्हटले आम्ही घरी येतो, आम्ही संस्थेत नाही म्हटले. त्याही पुढे जाऊन एक आमचा व्हॉट्सअपवर ग्रुप आहे ज्या मुलांना मी मोबाईल अलाउ करते, कारण माझ्याकडे 10वीपर्यंत मोबाईल नाहीच आहे. 11वी पण जर तो कॉम्प्युटरला गेला असेल, त्याचे काही PDF आणि ते बरंच काय आता ॲडमिशनमुळे वाढले तर मी अलाउ करते. तर 10वीपर्यंत माझ्याकडे मोबाईल अलाऊच नाही. त्या ज्यांना मोबाईल अलाउ आहे त्यांचा एक ग्रुप आहे आमचं नेक्स्ट जनरेशन म्हणून, आणि त्यावर मूल जाताना सांगतं की ताई कॉलेजला निघाले आणि आलं की सांगतं की ताई घरी आले. ही पावते घर कळालं पाहिजे. उद्या हीच मुलं स्वतःच्या घराचे कुटुंब प्रमुख असणार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर संस्कार करताना एक कुटुंब कसं असतं, घर कसं असतं, नाती कशी सांभाळतात, त्यातले वागणूक कसे असतात ते निर्विकार जगून नाही चालणार आहे. कुटुंबाला प्रेम करतात, इतर लहान लेकरं आहेत. त्यामुळे माझा हा आग्रह कायम आहे की त्यांच्यावर अशाच पद्धतीचे संस्कार केले जावे की उद्या जेव्हा ते त्यांचा कुटुंब प्रमुख म्हणून काम करतील तेव्हा जेव्हा त्यांची मुलं म्हणतील की बाबा आपण गणपती आणूया आता, तर ह्याला गणपती कसा निवडायचा असतो, गणपतीची मूर्ती कशी निवडायची असते, गणपतीची नजर कुठे आहे ते बघायचं असतं, त्या मूर्तीचं मोजमाप कसं ठरवायचं असतं किंवा तो सण कसा साजरा करायचा असतो. माझ्या संस्थेमध्ये, आमच्या संस्थेमध्ये 1 जानेवारीपासून 31 डिसेंबरपर्यंत सगळे सण साजरे केले जातात.
कायम सेलिब्रेशन चालू असतात, कायम. 1 जानेवारी काय होतं, नवीन वर्षाची सुरुवात आहे, लगेच संक्रांत येते. संक्रांत संपत नाही तर 26 जानेवारी येतो. 26 जानेवारी संपत नाही तर इकडे शिवाजी महाराज जयंती येते. त्यानंतर लगेच होळी की गुढीपाडवा, त्यानंतर लगेच अक्षय तृतीया. जून थोडा अभ्यासामध्ये जातो, थोडा ॲडमिशनमध्ये. जुलै नंतर परत 15 ऑगस्टची तयारी असते, मध्येच नागपंचमी येऊन जाते, मध्ये दहीहंडी येऊन जाते. परत गणपती आले की नंतर नवरात्र, नंतर दिवाळी, नंतर क्रिसमस. वर्षभर सेलिब्रेशन चालू असतं. कारण ह्या सगळ्या गोष्टी जर आपण त्यांना सांगितल्या नाही तर त्यांना त्या माहीत होणार नाहीये. हे त्यांचं सगळं काही ग्रास्पिंग करण्याचं वय आहे. जेव्हा मी त्यांना 200, 300, 400, 500% देण्याचा प्रयत्न करेन तेव्हा त्यांच्यापर्यंत कुठेतरी ते 70-80% पोहोचणार आहे. आणि आज मी त्यांना जे देते किंवा आज आम्ही त्यांना जे देतोय ते त्यांनी आम्हाला परत करायचं यासाठी नाही, त्यांनी ते दुसऱ्या मुलाकडे द्यायचे. तो कसा पुढे गेला पाहिजे. आज ज्या मुलाचं मी ॲडमिशन करते आहे, जर त्याची मोठी बहीण म्हणून मी एखाद्या कॉलेजवर दिवसभर बसून आहे तर उद्या ज्याला गरज असेल त्याचा त्यांनी मोठा दादा बनावं आणि त्याच्यासाठी दिवसभर त्याच्या ॲडमिशनसाठी कॉलेजला बसून राहावं. कारण माझ्यासाठी जर कोणी उभं झाले तर मी कोणासाठी तरी उभं राहायलाच हवे. हा संस्कार मी आमच्या संस्थेतल्या मुलांना देत असते. त्यामुळे घर कळण्यासाठी, घर ही संकल्पना त्यांना समजण्यासाठी कायम माझा आग्रह असतो की हे घर आहे तुमचं, ही संस्था नाही. काही तुझ्याच प्रश्नाला एक म्हणजे त्याचाच संदर्भ घेऊन मी तुला पुढचा प्रश्न विचारते. तू आता जसं सांगितलं, मोस्टली आपल्या मांजरीच्या सन्मती बालनिकेतनमध्ये आपल्याकडे मुलं आहेत, दीपकदादांकडे मुली असतात. शासनाच्या नियमाप्रमाणे मुलं मुली एकत्र ठेवता येत नाहीत, त्याच्यामुळे हा नियम आहे की एका संस्थेत मुलं, वेगळ्या संस्थेत मुली. तर आपल्या इथे मुलं येतात कशी, आणि त्याहीपेक्षा आज महाराष्ट्रभरातून म्हणजे मध्यंतरी अजूनही म्हणजे आपण आता 21व्या शतकात आहोत तरी सुद्धा अजूनही मुलगी म्हणजे लोकांना भार वाटते. तर मुलीचा भ्रूण हत्या वगैरे होणे, मुलींचं प्रमाण खूप कमी झालं आहे. आजच्या घडीला लग्न करायचं म्हटलं तर मुलांना मुली मिळणं फार अवघड झालं आहे, म्हणजे खूपच अवघड. आमच्या संस्थेमध्ये दररोज कमीत कमी 10 फोन असे असतात, लग्नाला मुलगी आहे का. तर आपल्या संस्थेमध्ये काही मुलींचा लग्न सोहळा, मुलींचा एकंदरीत आलेली मुलगी ती तिचं शिक्षण, संगोपन, तिचा सांभाळ आपण कसा करतो किंवा त्या संदर्भात जरा, मुलींच्या संदर्भात जरा थोडं सगळ्यांना सांग. नक्कीच. मुलगी हा तसा माझ्या आईचाही वीक पॉईंट होता आणि माझाही वीक पॉईंट आहे. मी स्वतः माझ्या कानाने ऐकले, डोळ्यांनी बघितले. साधारण 15 वर्षापूर्वी आईला रात्रीची फोन यायची, संध्याकाळ झाली आणि असं या गावावरनं बोलतोय, काही तासांचं बाळ आहे, मुलगी आहे, तुम्ही स्वीकाराल का. जर तुम्ही घेणार नसाल तर आम्ही काय करायचं ते बघतो. आम्ही काय करायचं ते बघतो यामधली जी गर्भित धमकी असते किंवा आपल्याला कल्पना येऊ शकते की काय करायचं ते बघू म्हणून आई पहिले म्हणायची, बाबा जशी आहे तशी ठेवू नये. मी नावं सांगणार नाही, पण आज त्याच मुली कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये आहेत, आज त्याच मुली इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगमध्ये आहेत, आज त्याच मुली फार्मसीचं शिक्षण घेतात. आईचं नाव मोठं करतात कारण माझ्या आईला शिकायचं होतं. माझी आई मराठी हाफ टाईम 4थी पास. अर्धा वेळ तिचा गाई गुरं राखण्यात जायचा, अर्धा वेळ शाळेत पोचायची. उशिरा पोहोचली म्हणून मास्तर मारायचा आणि गाई गुरं सोडून दिली म्हणून तो शेतकरी तर शाळेमध्ये यायचा, तुझी गाई गुरं माझ्या शेतामध्ये घुसली, माझ्या पिकाची नासाडी गेली म्हणून तो मारायचा. असा डबल मार खात माझी आई मराठी 4थी पास तिने केली. शिक्षणाकडे तिचा बघण्याचा कल किंवा एकंदर दृष्टिकोन तिने कधीच असा विचार नाही केला की मुलगा शिकला पाहिजे किंवा मुलगाच पुढे गेला पाहिजे. नाही, ती कायम आग्रही राहिली की मुली पुढे आल्या पाहिजे, मुलींनी शिकला पाहिजे. कारण हा समाज शेवटी बाई आणि माणूस, मुलगा आणि मुलगी या दोघांनी मिळून बनलेला आहे. एक चाक कमकुवत असून चालणार नाही. आणि जर मी जिथे लाथ मारेल तिथे पाणी काढेल असं करू शकते तर ह्या मुलींना जर बळ मिळालं, त्या मुलींना जर सांभाळलं गेलं तर उद्याचा उज्ज्वल समाज ह्या मुली नक्कीच घडवतील. तिची आशा, तिचा विश्वास. म्हणजे आजही जर माझी इथली 120 आणि 90, 210 मुलं जर माझ्या संस्थेमध्ये आहेत तर इथली 80 आणि तिथली 90, 170 बरोबर ना, 90% 170 मुली आपल्या संस्थांमधल्या आहेत.
राहिला लग्नासाठी मुली मिळण्याचा भाग, फार वाईट आहे हे सगळं. मुळात 20-25 वर्षापूर्वी, म्हणजे मला आठवतंय मी जस्ट ग्रॅज्युएट झाले होते त्या दरम्यान हे खूप जास्त सुरू होतं की गर्भजल परीक्षण करायचं आणि जर तो गर्भ मुलीचा असेल तर गर्भपात केला जायचा आणि मुलगा असेल तर तो गर्भ ठेवला जायचा आणि मुलाला जन्म दिला जायचा. त्याची किंमत आपण आज चुकवतोय. या 20-25 वर्षामध्ये जो रेशो आहे महिला आणि पुरुष, मुलगा आणि मुलगी याचा, ही खूप मोठी काळजीची गोष्ट आहे. एक वेगळा कार्यक्रम त्यावर होऊ शकतो. पण आमच्या संस्थांमधनं रोजचे म्हणजे प्रत्येक फोनवर एक 10 कॉल तरी नक्की असतात की काही लग्नासाठी मुलगी आहे का, आणि प्रत्येक जातीमधनं ते कॉल येतात. म्हणजे असं काही नाही की ही जात किंवा हा धर्म, सगळीकडनं ते कॉल येतात. 2022 मध्ये माझ्या संस्थेतल्या 9 मुलींची लग्न झाली. लक्ष्मी लॉन्समध्ये पुण्यामध्ये 9 मुली एकाच वेळेला आपल्या सासरी गेल्या. आईच्याच तेव्हा जानेवारीमध्ये गेली होती आणि ती लग्न मे महिन्यामध्ये झाली. 9 घोडे आले होते, 9 गाड्यांमधनं त्या मुली गेल्या, 9 वराती होते, म्हणजे वराती 9 गावांवरनं वराती आले होते. 9 ते काय असतं यज्ञ करतात तेव्हा कन्यादान करतात, असे 9 कन्यादान केले गेले आणि त्या 9 मुलींसाठी जवळजवळ 550 अर्ज आले होते. जेव्हा लोकांना कळालं म्हणजे लग्नासाठी मुली आहेत, 550 अर्ज होते. त्या 550 अर्जांमधनं 40 फायनल केले होते. ते 40 फायनल असे की आमचा जो दीपक दादा आणि त्याची मिसेस, हे सगळं हे डिपार्टमेंटच मुळात त्यांच्याकडे असतं. त्यामुळे जे अर्ज आले त्याची छाननी करणं, ती सगळी बरोबर आहे की नाही हे सगळं चेक करणं. म्हणजे जर तो म्हटला की मला पगार आहे, तुझी पे स्लिप दाखव, माझं घर आहे, तुझी टॅक्स पावती दाखव, शिवाय त्याच्या आजूबाजूला चौकशी करणं. म्हणजे माझ्या घरातनं जशी मुलगी जाईल, कुणाच्याही घरातनं जशी मुलगी जाईल आणि जितकी काळजी घेऊन तिला तिथे पाठवलं जाईल, सेम ती काळजी माझा दीपक दादा घेतो. आणि त्या 40 मुलांना 40 गृहभेटी झाल्यानंतर त्यातली ती 9 मुलं शेवटी फायनल केली गेली आणि त्या 9 मुलींची लग्न लावून दिली गेली. आता याची दुसरी बाजू सांगते. गेल्या 2 वर्षामध्ये एक पीक आहे, कदाचित तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहिती आहे, पण मी ते आवर्जून तुम्हाला सांगेन. माईंच्या संस्थेमध्ये लग्नासाठी मुली आहेत असे फेक मेसेजेस व्हॉट्सअपवर येतात. सुंदर मुलींचे फोटो पाठवतात आणि गेट पास काढावा लागेल म्हणून 10,000 रुपये भरा हेही सांगितलं जातं. 10,000नंतर परत 15ची मागणी होते. 50,000 रुपये लोकांनी भरले. जेव्हा आमच्या हे लक्षात आलं की हे काहीतरी खूप मोठं फ्रॉड आहे, मी स्वतः ABP माझावरनं तेव्हा मुलाखत दिली होती, सांगितलं होतं. म्हणजे माझा प्रयत्न हा आहे की कुणी मला बळी पडू नये, कुणी खुशी पडू नये, ही एखाद्याच्या असहाय्यतेचा, एखाद्याच्या हतबलतेचा हे फायदा घेणं झालं. हे समाजकंटक जे कोणी आहेत, म्हणजे माईचं नाव पुढे करून त्या संस्थेमध्ये मुली आहेत ते सांगून लोकांची दिशाभूल करणं, त्यांची फसवणूक करणं हे चूक आहे. हे मी सोशल मीडियावर सांगितलं होतं, मी ABP माझावर सांगितलं होतं, पण आता अजूनही केले त्या लोकांनी. त्यातलं माईंचं नाव काढून टाकलं आणि एका सामाजिक संस्थेमध्ये किंवा आमच्या सामाजिक संस्थेमध्ये असं सुरू केलं. एक लक्षात घ्या, जे ते सांगतायत ना त्याची शहानिशा करा. किंवा असं मला नाही वाटत कुणी की कुणाला 10,000 रुपये भरायला सांगेल आणि 5,000 रुपये भरायला सांगेल. आमच्याकडे आम्ही एक पैसाही घेत नाही. जिथे पैशाचा विषय येतो ना तिथे पहिले चौकशी करा आणि तुम्हाला जेव्हा खात्री वाटेल, जेव्हा ते खरं आहे हे लक्षात येईल, तेव्हाच एक पाऊल पुढे टाका. तोपर्यंत त्या गोष्टींना बळी पडू नका. खूप मोठी दिशाभूल गेल्या 2 वर्षांमध्ये केली गेलेली आहे. खूप मोठी फसवणूक गेल्या 2 वर्षांमध्ये केलेली आहे. मला हे आवर्जून तुम्हाला सांगावं असं वाटलं म्हणून मी या ठिकाणी सांगते. ताईंनी सांगताना एक मुद्दा ताईकडून सुटून गेला. मी हे याच्याकरता सांगते की माईंच्या संस्थेशी ताईशी मी माझ्या अगदी लहानपणापासून निगडीत आहे. त्याच्यामुळे मला माईंचं कार्य खूप चांगलं माहिती आहे. तर ताईंनी जसं सांगितलं की 9 मुलींची लग्न 2022ला आपण केलीत माईंच्या संस्थेत. तर फक्त एकदा बाबा आपल्याकडे खेडेगावात ग्रामीण भागात अजूनही म्हण आहे की बाई दिली तुझं, म्हणजे ज्या घरात तू आता गेली तुझं संपलं, तू तिथंच हे कर जे काय असेल ते. पण माईंच्या संस्थेमध्ये कधी कधी माहेर स्वतःच्या आईबापासून सुद्धा माहेर पण एवढं अगत्यशीलपणे केल्या जात नाही लेकीबाळींचं. पण माईंच्या संस्थेतल्या मुलींचं एक मी आवर्जून सांगेन, माईंनी प्रत्येक मुलीला सांगितलं बाई लग्न करून जरी गेलीस तरी हे घर, या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायम उघडे आहेत.
आणि ह्याच्या पलीकडे जाऊन जसं मुलींचं पहिलं बाळंतपण तिच्या माहेरी होतं, तसं बाळंतपणाला मुलगी पैलटकरीण जी असते ती माहेरी येते. 7व्या महिन्याची गर्भात ती माहेरी आली. बाळाचा जन्म झाल्यानंतर 2 महिन्याचं 1.25 महिन्याचं जसं तिला शक्य असेल तसं त्या बाळाची, त्या बाळंतिणीची डिंकाचे लाडू वगैरे देऊन त्या माहेरवाशिनीची पाठवणी केली जाते. आणि त्या दर सणाला, रक्षाबंधन असू दे, दिवाळी असू दे, मुलांच्या सुट्ट्या असल्या, धोंडीचा महिना पण, धोंडीचा महिना हो, धोंड्याचा महिना सुद्धा, त्यावेळेला सुद्धा जावयाचा मान केला जातो. आणि त्या माहेरवाशिनी घरी येतात, त्या त्यांचं माहेरपण सगळा मान सन्मान त्यांना मिळतो. बरं, आता ताई मला पुढचा प्रश्न, थोडासा आगाऊपणा करते मी.